काही वर्षांपूर्वी हॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी त्यांच्या शारीरिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला होता। त्यासाठी त्यांनी #MeToo या मोहिमेची सुरुवात देखील केली होती। त्यांच्या या अभियानात केवळ हॉलिवूडमधीलच नाही तर संपूर्ण जगभरातील फिल्म इंडस्ट्रीज आणि इतरही क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या। हे अभियान भारतातही आले आणि बॉलिवूड सहित इतर भारतीय फिल्म क्षेत्रातील महिलांनी त्यांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला होता। तसाच काहीचा प्रकार आता मिस वर्ल्ड या स्पर्धेच्या संदर्भात होताना पाहायला मिळत आहे। मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेला घेऊन मोठा वाद निर्माण झाला आहे। ही स्पर्धा जी सध्या तेलंगणाच्या हैदराबादमध्ये सुरू आहे, मिस इंग्लंड मिला मॅगी यांच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आली आहे। मिला यांनी स्पर्धा अचानक सोडली आणि आयोजकांवर शोषणाचे गंभीर आरोप लावले। यामुळे मी टू या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत। आजच्या या व्हिडिओत आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। मिस वर्ल्ड 2025 ही 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे, जी 10 मे पासून हैदराबादमध्ये सुरू आहे आणि 31 मे रोजी याचा फिनाले होणार आहे। या स्पर्धेत एकूण 120 हून अधिक देशांच्या स्पर्धक सहभागी झाले आहेत। भारतातून 21 वर्षीय नंदिनी गुप्ता यांनी टॉप 4 मध्ये स्थान मिळवले आहे। पण या ग्लॅमरस इव्हेंटवर मिस इंग्लंड 2024च्या विजेता मिला मॅगी यांच्या आरोपांमुळे काळी छाया पडली आहे। 24 वर्षीय मिला मॅगी यांनी 16 मे रोजी स्पर्धेतून अचानक माघार घेतली। त्यांनी ब्रिटिश टॅब्लॉइड द सनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मला या स्पर्धेत वेश्या असल्यासारखी वागणूक दिली गेली। त्यांनी आयोजकांवर गंभीर आरोप लावले की त्यांना स्पर्धेच्या फायनान्सर्स आणि मोठ्या व्यक्तींसोबत संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला गेला। त्यांना प्रत्येक टेबलवर 6 पाहुणे आणि 2 स्पर्धक यांना बसवून पाहुण्यांना खुश ठेवण्यास सांगितले गेले। याशिवाय मेकअप आणि हेवी गाउन्स परिधान करण्याचा दबाव देखील होता आणि 109 स्पर्धकांना बोरिंग किंवा कंटाळवाणे असल्याबद्दल चिडवले गेले। मिला मॅगी यांनी सांगितले की मिस वर्ल्ड ही स्पर्धा पुरातन आणि भूतकाळात अडकलेली आहे। त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहून सांगितले की आयोजकांनी त्यांना आणि इतर स्पर्धकांना मनोरंजनाचे साधन बनवले आहे। त्यांनी म्हटले की मी इथे बदल घडवण्यासाठी आले होते, परंतु मला प्रदर्शनासाठी ठेवलेल्या प्राण्यासारखे वाटते। त्यांनी नैतिकतेच्या आधारावर स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला। मिला यांनी असा दावा केला की त्यांनी ज्या कारणांचा उल्लेख केला त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरुषांना त्यात रस नव्हता। त्यांच्या या आरोपांनी सौंदर्य स्पर्धांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। स्पर्धेतून मिलाच्या माघारीनंतर मिस इंग्लंडच्या रनरअप चार्लोट ग्रँट यांनी त्यांची जागा घेतली आहे। परंतु मिलाच्या आरोपांनी जगभरात खळबळ माजवली आहे आणि सोशल मीडियावर मिस वर्ल्ड 2025 आणि मी टू यासारखे हॅशटॅग्स चर्चेत आले आहेत। मिस वर्ल्ड स्पर्धेला यापूर्वीही विवादांचा सामना करावा लागला होता। 1974 मध्ये मिस वर्ल्ड विजेती हेलेन मॉर्गन या अविवाहित आई असल्याचा खुलासा झाल्याने 4 दिवसातच त्यांचा मिस वर्ल्ड हा खिताब काढून घेण्यात आला होता। 2002 मध्ये नायजेरियातील धार्मिक दंगलींमुळे स्पर्धा UK मध्ये हलवली गेली होती। 2013 मध्ये इंडोनेशियातील इस्लामिक समुदायाच्या विरोधामुळे स्पर्धा बाली येथे हलवली गेली होती। याशिवाय 2023 मध्ये मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत 6 स्पर्धकांनी आयोजकांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते। त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्यात त्यांना अस्वस्थ करणाऱ्या पोज देण्यास सांगितल्याचा खुलासा केला होता। या प्रकरणानेही मी टू या लाटेला हवा दिली होती। मिला मॅगी यांच्या आरोपांनंतर तेलंगणा सरकारने तातडीने आता कारवाई केली आहे। वरिष्ठ IPS अधिकारी शिखा गोयल, रमा राजेश्वरी आणि DCP साई श्री यांच्या नेतृत्वाखाली 3 महिला अधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात आली आहे। ही समिती मिलाच्या आरोपांची सत्यता तपासत आहे आणि स्पर्धेच्या आयोजनात कोणताही अनुचित व्यवहार झाला आहे का याचा शोध घेत आहे। मिस वर्ल्डच्या CEO जुलिया मॉर्ले यांनी मिलाचे सर्व आरोप फेटाळले आहेत। त्यांनी दावा केला आहे की मिलाने तिच्या आईच्या तब्येतीच्या कारणास्तव स्पर्धा सोडली आणि आयोजकांनी तिच्या परतण्याची व्यवस्था केली।
त्यांनी यूके मीडियावर खोट्या आणि अपमानजनक बातम्या पसरवल्याचा आरोप देखील केला आहे। दुसरीकडे तेलंगणाचे स्पेशल चीफ सेक्रेटरी जयेश रंजन यांनीही प्राथमिक तपासात आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे। परंतु भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRSचे नेते KT रामाराव यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी सांगितले की आरोप खरे ठरल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी। मीला मॅगी यांच्या आरोपांनी पुन्हा एकदा #MeToo या आठवणी ताज्या केल्या आहेत। 2017-18 मध्ये MeToo मोहिमेने चित्रपटसृष्टी, कॉर्पोरेट क्षेत्र आणि इतर उद्योगांमधील लैंगिक शोषणाच्या घटनांना उजागर केले होते। या मोहिमेत जगभरातील महिलांनी त्यांच्यावरील अत्याचारांविरोधात आवाज उठवला होता। मिलाच्या आरोपांनी सौंदर्य स्पर्धांच्या पारदर्शकतेवर आणि महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। सोशल मीडियावर अनेकांनी मिलाच्या धैर्याचे कौतुक केले तर अनेकांनी सौंदर्य स्पर्धांच्या प्रासंगिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। मिस वर्ल्ड 2025चा हा विवाद सौंदर्य स्पर्धांच्या नीतिमत्तेवर आणि महिलांच्या सन्मानावर प्रश्न उपस्थित करतो। मीला मॅगी यांच्या आरोपांची चौकशी सुरू आहे आणि येत्या काही दिवसात याबाबत अधिक स्पष्टता येईल। या प्रकरणाने सौंदर्य स्पर्धांच्या आयोजनात पारदर्शकता आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। आणि काय खरंच अशा स्पर्धांची आवश्यकता आता आहे का यावर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे।